आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद मोहोळ तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा आखाडा लढवणार अमोल माळी। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद गटात व पंचायत समिती गणांची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवणार आहे, अशी माहिती महात्मा फुले समता परिषदेचे मोहोळ तालुका अमोल माळी यांनी दिली आहे। सीना नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या पुरामुळे अनेक गावातील वीज वाहिन्या, पोल, ट्रान्सफॉर्मर यांची दुरावस्था झाल्याने शेतीसाठी पाणी पुरवठा ठप्प झाला आहे। तसेच जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना मागील एका महिन्यापासून प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे। आमदार सुभाष देशमुख यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली। अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी 10 दिवसात वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे। याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा आक्रोश पाहता दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी प्रतिनिधींसह महावितरण कार्यालयात मुख्य अभियंता सुनील माने यांची भेट घेतली। यावेळी शेतकऱ्यांच्या वीज पुरवठा, ट्रान्सफॉर्मर आणि पोल संदर्भातील अडचणींविषयी सविस्तर चर्चा केली। या बैठकीत अभियंता माने यांनी येणाऱ्या 10 दिवसात सर्वतोपरी प्रयत्न करून सीना नदीकाठच्या सर्व प्रभावित गावांमध्ये वीज पुरवठा सुरळीत करण्याचे, आवश्यक ते पोल आणि ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे, तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी आणि जनावरांसाठी पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले। या प्रसंगी तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, डॉक्टर चनगोंडा हविनाळे, संदीप टेळे, अतुल गायकवाड, राम जाधव, विशाल जाधव तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत समता परिषदेची युती आहे। महायुतीमध्ये समता परिषदेला विचारात घेतले पाहिजे ही आमची भूमिका असून तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्थापन केलेल्या समता परिषद संघटनेचे तालुका अध्यक्ष अमोल माळी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक संघटनेच्या मार्फत लढण्याची तयारी सुरू केली आहे। अशाच वेळी माळी यांनी जाहीर केले आहे, मोहोळ पंचायत समितीत सभापती पद ओबीसी असल्याने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने तालुक्यातील ओबीसी जागेवर उमेदवार निवडणुकीच्या आराखड्यात उभे राहणार आहेत। यासाठी तालुक्यात समता परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले आहेत। आम्ही महायुतीकडे काही जागांची मागणी करणार असून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसोबत निवडणुकीसंदर्भात चर्चा सुरू असून लवकरच परिषदेच्या पदाधिकारी कार्यालयाची बैठक बोलवणार असल्याचे, त्यानंतर समता परिषदेची निवडणूक चुकीची भूमिका स्पष्ट करणार आहे, असे अमोल माळी यांनी सांगितले आहे।